अजिबात कोरडा न वाटणारा आणि बघताच क्षणी खावंसं वाटणारा असा चमचमीत कोळंबी भात. दिसायला तर हा भारीच दिसतोय, पण चवीला मात्र जबरदस्त लागतो. आणि अवघ्या 10 मिनिटात हा कोळंबी भात तयार देखील होतो. तर वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया. तर कोळंबी भात बनवण्यासाठी मी इथे मोठ्या आकाराची कोळंबी आणलेली आहे. कोळंबी साफ कशी करायची, तर ह्याचा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. इकडे मी कोळंबी साफ करून घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी फ्रेश आहे. अजिबात काळपट पडलेली नाही आहे ही कोळंबी. कोळंबी भात बनवण्यासाठी आपण इथे एक दरदरीत वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर. असं ह्याचं आपण दरदरीत वाटण करून घेऊया. इथले सर्व साहित्य आपण ठेचून घेऊया आणि त्याचं दरदरीत वाटण करून घेऊया. हे वाटण तुम्ही मिक्सरमध्ये देखील वाटू शकता. फक्त पाणी घालू नका आणि ते वाटण दरदरीत ठेवा. इकडे आपलं हे दरदरीत असं वाटण देखील तयार झालेलं आहे. आता आपण कोळंबीच्या मॅरिनेशनची तयारी करूया. त्यासाठी पाव चमचा हळद आणि तयार केलेलं हे वाटण घालूया आणि ह्याला छानपैकी एकजीव करून घेऊया. आता ही कोळंबी आपण 15 मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवूया. तर दुसरीकडे आपण तांदूळ देखील स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवूया. तर मी इकडे 250 ग्रॅम बासमती तांदूळ वापरलेले आहेत. ते आपण स्वच्छ धुवून घेऊया. धुताना हे बासमती तांदूळ वरवरून चोळायचे, नाहीतर हे बासमती तांदूळ तुटले जातात. आता यातलं आपण पाणी काढून घेऊया आणि ह्यामध्ये दुसरं पाणी घालूया आणि आपण ते तसंच ठेवून देऊया. आता आपण कोळंबी भाताच्या फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. त्यात आपण खडे मसाले घालूया. तर तेजपत्ता, लवंग, मोठी वेलची, हिरवी वेलची, काली मिरी, जावित्री आणि दालचिनी. हे खडे मसाले आपण यामध्ये घालणार आहोत. तेलात खडे मसाले घालूया आणि थोडं परतवून घेऊया. खड्या मसाल्यांचा सुगंध यायला सुरुवात झाली, की आपण एक मोठा चिरलेला कांदा ह्यामध्ये घालूया आणि याला चांगलं परतवून घेऊया. जोपर्यंत कांदा नरम होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता हा कांदा देखील मस्त असा नरम पडलेला आहे. आता आपण त्यामध्ये एक चिरलेलं टोमॅटो घालूया आणि त्याला सुद्धा परतवून घेऊया. टोमॅटो लवकर शिजावं म्हणून आपण इथे 1 मिनिटे झाकण देऊन ठेवूया. तुम्ही इकडे बघू शकता हा टोमॅटो देखील मस्त असा नरम पडलेला आहे. आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी घालूया. आता या कोळंबीला आपण 1 मिनिटं वाफेवर शिजवून देऊया. कुठलाही मसाला न घालता वाफेवर शिजवल्यामुळे कोळंबीचा उग्र वास हा निघून जातो. आपली इकडे एक वाफसुद्धा काढून झालेली आहे. आता आपण त्यामध्ये मसाले घालूया. कोळंबी मॅरिनेट करताना मी इथे पाव चमचा हळद वापरलेली आहे. आता पुन्हा मी ह्यामध्ये पाव चमचा हळद घालत आहे. अर्धा चमचा जिरं पूड, अर्धा चमचा धने पूड, 1 चमचा आमचा घरगुती कोळी मसाला, 1 चमचा गरम मसाला पावडर. आता या कोळंबीला या मसाल्यांमध्ये परतवून घेऊया. या मसाल्याला तेल वर येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता तेल वर यायला देखील सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये पाण्यात भिजत ठेवलेला बासमती तांदूळ घालूया. तांदूळ घालून झाले की याला देखील आपण या मसाल्यामध्ये परतवून घेऊया. शक्यतो कोळंबी भात किंवा पुलाव बनवण्यासाठी तुम्ही जुना तांदूळच वापरा. त्यामुळे भात छान असा फुलला जातो. तर मी इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते. मी इकडे 1 वाटी तांदूळ घेतले होते. त्याप्रमाणे 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. जर तुम्ही इकडे पाणी कमी घातलं तर भात खूप कोरडा होतो आणि खाताना घशाला खूप सुका-सुका वाटतो. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि त्याचबरोबर 2 चमचे चिंचेचं पाणी घालूया. हे घातल्यामुळे ह्या कोळंबी भाताला मस्त अशी आंबट तिखट चव येते. आपले सर्व साहित्य छानपैकी मिक्स करून झालेले आहेत. आता आपण झाकण देऊन भाताला उकळी येण्याची वाट बघूया. इकडे आपली 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि छानपैकी उकळीसुद्धा आलेली आहे. आता आपण यामध्ये वरून थोडी कोथिंबीर घालूया, जेणेकरून या भाताला छान असा कोथिंबीरचा सुगंध येईल. तुम्ही इकडे बघू शकता मस्त असा हा तांदूळ फुललेला आहे आणि या कोळंबी भाताला रंग देखील मस्त आलेला आहे. इकडे आपण गॅस मंद ठेवूया आणि वाफेवर शिजवून देऊया. तुम्ही बघू शकता अजून थोडं पाणी आहे भातामध्ये.
पुन्हा आपण याला वाफेवर शिजवून देऊया. आपल्या इकडे कोळंबी भात तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण यावर थोडी वरून कोथिंबीर घालूया. मस्त असा मऊसूत आणि चमचमीत कोळंबी भात तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात रहा. धन्यवाद.